हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? आशा करते सगळे मजेतच असाल. तर आज आपण बनवणार आहोत अगदी घरच्या घरी मऊ स्पॉन्जी आणि जाळीदार इडली. यासाठी इडलीचं पीठ अगदी योग्य पद्धतीने तयार करण्यापासून ते छान फुलवून घेईपर्यंतची सगळी प्रोसेस आपण बघणार आहोत. आणि इडली सोबतच झटपट आणि चविष्ट सांबार आणि नारळाची चटणी. तर चला सुरुवात करूया आपल्या इडलीच्या पिठापासून. तर इथे मी 3 वाट्या तांदूळ, अर्धा चमचा मेथी दाणे, 1 वाटी उडीद डाळ, 2 चमचे पोहे आणि 2 चमचे साबुत तांदूळ घेऊन छान धुवून ह्याला भिजत ठेवलं आहे. साधारण 6 ते 8 तास आपल्याला भिजत ठेवायचंय. आता हे सगळं अगदी बारीक वाटून घेतलंय. पीठ वाटून झाल्यानंतर ते 2 ते 3 मिनिटं एकाच दिशेने छान फेटून घ्यायचंय. यामुळे पिठामध्ये हवा छान भरते आणि इडल्या मऊ होण्यास मदत होते. आता हे बघा, सकाळी आपलं पीठ अगदी छान फुलून आलंय आणि रात्री आपण जेव्हा ठेवलं होतं तेव्हा अर्धा भांडा आपलं पीठ होतं आणि आता तुम्ही बघू शकता किती छान फुललंय ते. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून एकजीव करून घ्यायचंय. आता हे एकजीव करताना खूप असं म्हणजे उलट्या सुलट्या डायरेक्शन असं नाही, सगळं एकाच दिशेने आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता, म्हणजे टेक्स्चर तुम्ही इथे बघू शकता की आपण एकजीव करताना हे आता कसं झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला इडली छान फुलण्यासाठी अर्धा चमचा इनो घालून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला पाणी घालायचं आहे. म्हणजे तुम्ही हे बबल्स बघू शकता. हे असे बबल झाले की ह्याला पुन्हा छान असं एका दिशेने फिरवून घ्यायचं आहे. ह्याच्याने आपल्या इडल्या छान मऊ होतात. तर इथे तुम्ही बघू शकता आणि म्हणजे हे तयार आहे. आता आपलं इडलीचं पीठ तयार आहे. तर आपण आता ह्याला स्टीम करून घेऊया. एकदम खूप पण हलवायचं नाहीये, नाहीतर मग त्याच्यामध्ये जे फर्मेंट झालेलं आहे ते सगळं निघून जाणार. तर इथे मी भांडं घेतलं आहे स्टीमर, त्याच्यामध्ये अर्धा लिंबू घालून घेतलेला, म्हणजे आपलं भांडं जे आहे ते लाल होणार नाही. आणि हे ज्या प्लेट्स आहेत ह्याला पण तेल लावून आपल्याला जे मिश्रण आहे ते आपल्याला घालून घ्यायचंय. तर आता इथे मी फर्स्ट प्लेट टाकते. तर हे जे 3 होल्स आहेत त्याच्यावरती जेव्हा तुम्ही सेकंड प्लेट ठेवणार त्याच्यावरती ही इडली आली पाहिजे आणि थर्ड प्लेटला सुद्धा सेम सेकंड प्लेटचे जे 3 होल्स आहेत त्याच्यावरती आपलं इडली आली पाहिजे. म्हणजे आपली इडली व्यवस्थितपणे स्टीम होते आणि कुठेच म्हणजे भांड्याचं पाणी पडत नाही इडलीवरती आणि ते सॉगी होत नाहीत. तर हे तुम्ही बघू शकता 10 मिनिटं झालेले आहेत. ते आपल्याला 10 ते 12 मिनिटं ठेवायचं आहे. 10 मिनिटानंतर मी इथे चेक करते तर व्यवस्थित आपली इडली स्टीम झालेली आहे. इडली पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला हे भांड्यातून काढायचं आहे, नाहीतर मग ते व्यवस्थित निघणार नाहीत. तर आता हे बघा, आपली इडली पूर्णपणे थंड झालेली आहे आणि इथे मी काढून दाखवते. तुम्ही बघू शकता भांड्याला अजिबात म्हणजे खाली असं चिकटली नाही किंवा तुटली नाही. व्यवस्थित अशी सॉफ्ट आपली छान इडली तयार झालेली आहे. तर हे बघा, मी तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवते आणि प्रेस करून सुद्धा की त्याचं टेक्स्चर तुम्हाला कळेल. हे बघा किती सॉफ्ट आणि एकदम मऊ झाले आहेत. म्हणजे एकदम लहान बाळ ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत आपली इडली खाऊ शकतात. हे बघा, एक तोडून सुद्धा दाखवते. त्याचे जे आतले स्पॉन्ज तयार झाले ते बघा किती सुंदर झाले. तर आता ही इडली आपले तयार आहेत. आपण वळूया सांबारकडे. इथे मी 1 वाटी तूर डाळ घेतली आहे. एकच वाटी घेतली आहे कारण आम्ही 3 ते 4 लोकच खाणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता ती छान आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि मग कुकरलाच मी लावणार आहे. तर या कुकरच्या भांड्यामध्येच मी धुवून घेतलं आहे आपल्या टोपामध्ये. आता हे धुवून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये 1 चमचा हळद आणि थोडंसं तेल घातलं आहे. 1 चमचाच तेल घातलं आहे. ह्याला मी 2 शिट्या काढणार आहे. तुमच्या कुकरमध्ये जर एका शिटीमध्ये पण डाळ शिजत असेल तर तुम्ही 1 शिटी पण लावू शकता. आणि तुम्हाला हव्या त्या सगळ्या भाज्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. तर इथे मी 1 कांदा, 1 शेवग्याची शेंग, 1 शिमला मिर्च, थोडासा भोपळा, 1 टोमॅटो आणि 1 वांग घेतलेला आहे. तुम्हाला अजून पण भाज्या ऍड करायची असतील तर तुम्ही करू शकता. आता एका कढईमध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा मोहरी आणि कढीपत्ता घालून घ्यायचा. आता याच्यामध्ये आपल्याला सगळे मसाले एकजीव करून लगेचच घ्यायचे आहेत. तर इथे मी 2 चमचे सांबार मसाला, 1 चमचा आपला घरगुती लाल तिखट मसाला, थोडासा आपल्याला गरम मसाला घालून घ्यायचा आणि अगदी नावाला हळद, कारण डाळ शिजवताना आपण आधीच हळद घालून घेतलेली आहे. तर आता हे मसाले छान एकजीव झाले की ह्याच्यामध्ये सगळ्या आपल्याला भाज्या घालून घ्यायच्या आहेत. शेवग्याची शेंग, शिमला मिर्च, भोपळा, कांदा, वांग आणि टोमॅटो
आता हे सगळं छान आपल्याला एकजीव करून ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला मसाला खाली लागणार नाही. तुम्ही इथे बघू शकता मी आता इथे वांग घातलंय शेवटी, आणि थोडंसं पाणी घालताना तुम्हाला दाखवायचं स्किप झालेलं आहे, पण आपल्या भाज्या ह्या थोड्याशा म्हणजे अशा भिजतील असं आपल्याला इतकं पाणी घालून घ्यायचं आहे. तुम्ही इथे क्वांटिटी पाण्याची बघू शकता. आणि छान ह्याला आपल्याला वाफ काढायला ठेवून द्यायचं आहे भाज्या शिजेपर्यंत. तर अगदी लगेचच तयार होतो. आता हे बघा, मी इथे चेक करते एक 4 ते 5 मिनिटानंतर आपल्या भाज्या शिजल्यात का. तर इथे भोपळा मी बघितला तर तो शिजलेला आहे आधीच. तर हे बघा, आता आपण ह्याच्यामध्ये डाळ घालून घेऊया आणि आपल्याला गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे की तुम्हाला किती घट्ट सांबार हवा आहे किंवा किती पातळ हवा आहे त्या हिशोबाने. इथे मी माझी कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते. आता मी एकजीव करून घेते, पाणी घालून घेतलंय. तर ही बघा, ही कन्सिस्टन्सी मी ठेवली आहे. एकदम पण पातळ नाही आणि एकदम पण घट्ट नाही, असं व्यवस्थित, म्हणजे पियाला पण छान वाटेल आपला हा सांबार. हे बघा, आता आपण ह्याला कड काढून घेऊया. बघा किती मस्त छान अशी तरी आलेली आहे आपल्या सांबारला. तर तयार आहे आपला सांबार. पण शेवटी आपल्याला चिंच आणि गूळ घालून घ्यायचा आहे. तुमच्या चवीनुसार तुम्हाला किती आंबट गोड हवा आहे त्यानुसार तुम्ही ऍडजस्ट करू शकता. माझी क्वांटिटी तुम्ही इथे बघितलीच आहे चिंच आणि गुळाची. तर हे बघा, शेवटी मी हे घातलंय चिंच आणि गूळ. परत एक कड आला की आपला सांबार तयार आहे. आणि शेवटी मी एकदम शेवटी मीठ घातलंय, कारण की चिंच गूळ किती आंबट गोड त्यानुसार मी मीठ घालणार आहे. तर चवीनुसार आपल्याला एकदम शेवटी मीठ घालून घ्यायचं आहे की तयार आहे आपला. झटपट लगेचच होतो, म्हणजे फक्त भाज्या शिजायला एक 5 मिनिटं लागतात, 5 ते 7 मिनिटं. त्याच्यानंतर कारण डाळ तर आपली आधीच शिजलेली असते. तर फक्त आपल्याला ह्याला कड काढून घ्यायचा आहे, फक्त भाज्या 5 ते 7 मिनिटासाठी. म्हणजे काही लोक जे डायरेक्ट कुकरला पण लावतात ना सांबार, त्याच्यापेक्षा हे टोपामध्ये म्हणजे जी चव पण छान लागतं आणि लगेचच तयार होतो. आता आपण वळू आपल्या चटणीकडे. तर इथे मी 4 ते 5 चमचे खोबरे घेतले आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालणार आहे, 1 चमचा आपली डाळ घालते, थोडीशी कोथिंबीर, 1 मिरची आणि अर्धा लिंबाचा रस मी घातलेला आहे. आणि आता आपल्याला पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे. तुम्हाला आवडेल त्यानुसार, म्हणजे फोडणी घालायची असेल तर तुम्ही चटणीला फोडणी देऊ शकता. तर इथे मी फोडणी देणार आहे, तर आधी चटणी वाटून घेते. तर हे बघा, चटणी वाटून झालेली आहे आणि तुम्ही याचा टेक्स्चर आणि कलर बघू शकता, खूप छान लागते. आता फोडणीची तयारी करते. त्याच्यासाठी मी तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे गरम झालं की मोहरी, कढी, म्हणजे थोडं साईडलाच घ्यायचं नाही तर अगदी ते पटकन हातावर येतं. तर हे बघा, कढीपत्ता आणि आपली मिरची घातलेली आहे, लाल मिरची, आणि छान एकजीव करून तयार आहे आपली झटपट चटणी. तर तुम्ही ह्या संडेला एन्जॉय करू शकता मस्तपैकी इडली, सांबार आणि चटणी. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कशी झाली ते मला नक्की कळवा. आणि अशाच नवीन रेसिपीज सोबत आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.